हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे व्हिडिओज पाहून, ब्लॉग पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल अशी मी आशा करते. पण गेले जवळजवळ 2 महिने मला काही ब्लॉगिंगच करता येत नव्हती. तुम्हाला तर माहिती आहे, माझा शेवटचा ब्लॉग कदाचित या नवीन घरी आल्यावरतीच असेल. म्हणजे 2 महिन्यापूर्वी 2 महिने नाही, जास्तच झाले, 2 महिन्यापेक्षा जास्तच झाले. जवळजवळ 4-5 महिने मला ब्लॉगच करता आला नव्हता. मी नवीन घरी शिफ्ट झालो, मग इथे आल्यावरती सगळी सेटलमेंट, त्याच्यानंतर माझ्या नंदेचं लग्न म्हणजे स्नेहलचं लग्न होतं. त्याच्यामुळे एवढं सगळं शेड्यूल बिझी होतं, त्याच्यामुळे ब्लॉगिंगकडे थोडंसं दुर्लक्षच झालं. मग म्हटलं चला आज छान दिवस आहे, मस्त मी सुट्टी घेतली आहे. स्वप्नील देखील ऑफिसवरनं आला आहे ड्युटी करून. मग म्हटलं चला आज छोटासा का होईना एक आपला वटपौर्णिमेचा व्लॉग करूया. येस, तर आज आहे वटपौर्णिमा. सो तुम्हाला तर माहिती आहे, दरवर्षीप्रमाणे मी वटपौर्णिमा खूप साजरं संगीत सेलिब्रेट करते. त्याच्यामुळे म्हटलं की चला आजही यावर्षी कशी वटपौर्णिमा सेलिब्रेट करते याचा एक छोटासा व्लॉग तुमच्यासाठी बनवावा. सो जस्ट माझी आत्ता सगळी कामं झाली आहेत. कामं इन द सेन्स सगळं जेवण वगैरे झालं आहे. स्वप्नील रात्रीची नाईट ड्युटी करून आल्यामुळे म्हटलं की आधी जेवण बनवून रेडी करूयात, की त्याला आपलं जेवण देऊन मस्तपैकी मोकळं करूयात. देवपूजा वगैरे झाली आहे. आता म्हटलं राहिलं आहे फक्त माझं वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी. सो म्हटलं ती करता करता तुमच्याशी गप्पा मारत मारत आपलं ब्लॉगिंग करूयात. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतं हे शेवटपर्यंत पाहत राहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सो आता आपण करूयात आपल्या पूजेच्या तयारीला सुरुवात. सो अशा प्रकारे मी सगळं सामान इकडे रेडी करून ठेवलं होतं, म्हणजेच कटिंग वगैरे करून ठेवली होती. सो आता म्हटलं एक मस्त छानपैकी प्लेट आपली पूजेसाठी तयार करूयात. सो तुम्ही बघत राहा. तो पानं वगैरे देखील मी स्वच्छ धुवून ठेवली होती. सो जेणेकरून मी जेव्हा वाण देणार एखाद्या लेडीजला किंवा घरी कोणाला, तर मग तेव्हा कसं कोणी पटकन तोंडात घातलं तर ते स्वच्छ असावं आणि ते तोंडात घातल्यावरती पटकन खाता यावं म्हणून, कारण हे धुळीतनं आलेलं असतात गोष्टी. सो त्यामुळे म्हटलं की धुवून ठेवावं स्वच्छ. सो आता मी सगळी तयारी करते आहे, तुम्ही बघू शकता. मी तुला कॅमेरा माझा सेट करते. सगळ्यात आधी मला दाखवायची आहे माझी मेहंदी. सो मी फर्स्ट टाईम डाव्या हाताने उजव्या हातावरती अशी छान मेहंदी काढली आहे. फर्स्ट टाईम मी ट्राय केलं आहे. आणि ही तर मी मेहंदी नॉर्मल आहे, पण उजव्या हाताने आपल्याला काही काम करता येतं, पण म्हणून म्हटलं पहिल्यांदा आपण डाव्या हाताने ट्राय करूयात कशी येते मेहंदी. सो आता एक एक पान मस्तपैकी छान आपण इथे व्यवस्थित रेडी करून घ्यायचं आहे. एक एक वाण रेडी करायचं आहे. थोडी मोठी पानं बघते आहे मी, म्हणजे कसं वाण व्यवस्थित देता येतं. सो हे सगळ्यात मोठं पान मी देणार आहे बाबूला, म्हणजेच आमच्या आहूंना. त्याच्यासाठी एक पूर्ण आंबा इथे ठेवते. जरा लेक्चर दे, काय बोलत होतास? लेक्चर दे जरा. सो माझ्यासोबत एक मस्त जोक झाला आहे. ही आहेत खायची पानं, जे आपण पान शॉपवरती गोड पान खातो, मिठा पान, ती आहेत ही खायची पानं. मी स्वप्नीलला ड्युटीवरून येताना सांगितलं होतं की येताना खायचं पान राहिलं आहे आणायचं, तर ते घेऊन ये. ॲक्च्युली सगळं सामान मम्मींनी काल संडे होता, मी ऑफिसला नव्हते, मग मी घरीच होते, तर मग मम्मी बाहेर गेल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की मी येताना घेऊन, आणि त्या घेऊन आल्या, मला न सांगता त्या सगळं घेऊन आल्या. तर म्हटलं ठीक आहे, माझी फेरी वाचली जायची स्टेशनला, नाही तर मी अदरवेज जाणार होती स्टेशनला सगळं सामान आणायला. सो त्यांनी सगळं आणलं, तर ते फक्त खायचं पान राहिलं होतं आणायचं, तर त्या विसरल्या असतील कदाचित. म्हणून मग मी स्वप्नीलला फोन करून मेसेज करून सांगितलं होतं की येताना ड्युटीवरून खायचं पान घेऊन ये. मला वाटलं हारवाल्याकडे हार घेईल तेव्हा खायचं पान विचारेल. त्याने लिटरली पान शॉपवरतून जाऊन आणलंय हे खायचं पान. बाबा, यू वॉन्ट टू से समथिंग? हे असं खायचं पान. आणि आता जेव्हा मी ओपन केलं हाराची पिशवी, त्याच्यात मला ही पानं सापडली. तर मी म्हटलं ही पानं तू कुठून आणलीस? तर म्हणे पान शॉपवरून. तू बोललीस खायचं पान, म्हणून मी पान शॉपवरून आणली. देवा, असा हा माझा सत्यवान. ठीक आहे, जसं आहे तसं आहे, माझं आहे. सो आता मी हे पान यूज करणार आहे. सो आता आपण खायच्या पानावरती ठेवूयात 1.25 रुपया आणि पानाचा विडा. हे वस्त्र घाला आणि आता आपण करूयात मान रेडी. 1 2 3 4 5 6 7.
अशा प्रकारे माझं सगळं पूजेचं ताट इथे रेडी झालं आहे. सो आता मी करणार आहे तयारी पूजेसाठी, पण त्याच्या आधी मला काहीतरी दाखवायचं आहे. सो जसं मी सांगितलं की दरवर्षी मी वटपौर्णिमेची पूजा सगळी सागर संगीत करते, कारण मला वटपौर्णिमा हा सण खूप आवडतो आणि 7 जन्मी एकच नवरा हवा म्हणून ही पूजा करते मी. हां चालेल मला 7 जन्मी, हां कुचका कांदा. सो या वर्षीची वटपौर्णिमा स्पेशल आहे, कारण मी हा रुमाल माझ्या हाताने स्वतः विणलेला आहे. सो दरवर्षी मी ताटावरती नॉर्मल साधा रुमाल किंवा जुना रुमाल यूज करत होते, तर यावर्षी म्हटलं की मला ताटावरती छान असा मोठा रुमाल हवा आहे, तर आपल्याला विणकाम येतं तर आपणच करूयात. म्हणून मग मी हे 2 कलर सिलेक्ट केले आणि 5-10 दिवस आधीच विणायला घेतला होता. सो ऑफिसवरनं येऊन किंवा ट्रेनमध्ये जो फावला वेळ मिळतो त्या वेळेत मी हे सगळं करत होते. सो हा रुमाल कालच रेडी झाला आहे. सो आता पूजेला मी हा घेऊन जाणार आणि हा असा ताटावरती झाकणार. सो तुम्हाला दाखवते मी कसा दिसतोय ते. छान दिसतो आहे ना? सो कमेंटमध्ये मला सांगा डिझाईन कशी दिसते आहे आणि हा रुमाल मी विणलेला कसा दिसतो आहे ते. सो आता माझी पूजेची तयारी झाली आहे आणि आता मी करते आहे माझी तयारी. सो आता आपण भेटूयात तयार होऊन. सो अशा प्रकारे मी झाले आहे रेडी आणि आता आपण जाणार आहोत पूजेला. सो चला बाबा रेडी व्हा लवकर लवकर. सो मी झाले आहे रेडी. कशी दिसते आहे सो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी दिसते आहे. सो चला आपण जाऊयात आता पूजेला लवकर लवकर. सो अशा प्रकारे मी निघाले आहे माझ्या पूजेला. सो इथे सगळं रेडी झालं आहे, मी सुद्धा रेडी झाले आहे आणि स्वप्नील गेला आहे कार आणायला. सो आता मी दोघे जाणार वडाच्या पूजा करायला. सो दरवर्षीप्रमाणे माझं सत्यवान घेऊन निघाला आहे मला वडाला. त्याची झोपमोड करून घेऊन चालले आहे, तरी पण येत आहे माझ्यासोबत. सॉरी. सो आता मी जाणार आहे. सोसायटीत पण होतं छोटंसं झाड जे सगळे एकत्र करून म्हणजे लावतात कुंडीमध्ये, तसं झाड आहे सोसायटीत. पण मग मी मोठ्या वडाच्या झाडाला जाते, तेवढंच वेगवेगळे लोक भेटतात आणि छान पूजा करता येते. सो आता मी जाते आहे मोठ्या वडाच्या झाडाच्या इथे. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा पूजा कशी होते ते आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बाबा काहीतरी बोलू तरी. कशी दिसते मी? कशी दिसते? वट
व्हिडिओ करायला, कारण मग इथे आलं की नवीन मैत्रिणी भेटतात. तर यावर्षी मला या नवीन मैत्रिणी भेटल्या. मी पूर्ण हे झाली माझं. सो अशा प्रकारे आमची वडाची पूजा झाली. आणि मी जसं म्हटलं की नवीन ठिकाणी गेल्यावरती मला खूप बरं वाटतं, दरवर्षी वेगवेगळ्या झाडाजवळ. सो पूजा खूप छान झाली, मस्तपैकी. गर्दी पण नव्हती मुळात. थोडासा पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे थोडी साडी खराब झाली आहे. नवीनच साडी होती, खराब झाली आहे. काही हरकत नाही, पण पूजा छान झाली. सो माझे कपडे, माझे पाय खूप खराब झाले पावसामुळे. सो एवढे छान छान पाय, एवढे छान छान कपडे, एवढे छान साडी, सगळी खाली चिखलाने माखली आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. पूजा खूप छान झाली, त्याचं जास्त समाधान आहे. आणि आजच्या साडीचं खास महत्त्व म्हणजे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला वटपौर्णिमा हा सण खूप आवडतो. आणि आज मी साडी देखील खूप खास नेसली आहे. जर तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला असेल या आधीचा, जिथे आम्ही तुळजापूर, पंढरपूर देवदर्शनाला गेलो होतो, सो तिकडे तुळजापूर मातेच्या मंदिरातनं मी ही साडी घेतली होती. म्हणजे माझ्या आईने मला ही साडी घेतली होती. देवीच्या अंगावरती नेसवलेल्या या साड्या असतात. सो आम्ही मंदिरातून ही साडी घेतली होती. सो त्याच्यामुळे आजचा खास दिवस होता. म्हटलं आजच्या खास दिवसाच्या पेक्षा दुसरा अजून कायच दिवस असेल, म्हणून मग मी आज ही साडी नेसली. बाबा तर कधीच कॉम्प्लिमेंट करत नाही. चला आता घरी जाऊन बाबाला वाण देणार, मम्मींना वाण देणार, आणि मग अशा प्रकारे आमची वटपौर्णिमा सेलिब्रेट होणार. अशा प्रकारे आम्ही आलो घरी. आणि आता मी माझं वाण देणार मम्मींना. पोरं झोपली? बरं झालं, जाऊ दे. हे घ्या माझं वाण, घ्या. तुम्हाला वाण घ्या. नमस्कार करते. नवरा जन्मजन्मी तोच मिळू दे, तशी सासू पण हीच मिळू दे. आहे की नाही? फक्त नवराच कशाला, सासू पण हीच मिळू दे. झोपा झोपा, तुम्ही पण झोपा. जेवले का तुम्ही? जेवले? देवाला ठेवते. बाबा तू पण घ्यायला ये वाण. राजाची लेक सत्यवानाला भुलली, सत्यवानाला भुलली. कशी रान वाऱ्या संग कळी कमळाची फुलली, कळी कमळाची फुलली. सात पाऊली सात जन्मचा देव मिळाला तिला, सात पाऊली सात जन्मचा देव मिळाला तिला. वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला. सो अशा प्रकारे माझी वटपौर्णिमा छानपैकी पार पडली आहे. आणि बाबाने गळ्यात काळेमणीसुद्धा बांधले आहेत. सो देवाला वाण ठेवलं, बाबाला वाण दिलं. सो अशा प्रकारे माझी या वर्षीची वटपौर्णिमा खूप छानरित्या पार पडली आहे. आज लिटरली पहिल्यांदा असं झालं की एकदम कडक उपास झाला आहे. कारण उठल्यापासून मी फक्त एक चहाचा घोट घेतला होता आणि काही खाल्लंच नव्हतं. कारण उठल्यापासून कामाच्या ह्याच्यात विचार केला की लवकर कामं आवरेल आणि मग तयारी करून लगेच येईल. पण वाजले आहेत आता 3:30. 3:30पर्यंत काहीच खाल्लं नव्हतं.
सो आता मस्तपैकी उपास सोडते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.